सर मी 2 वर्षापूर्वी आपला आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलं होतं. त्यानंतर मला 2 वर्षानंतर एक वर्ष बरं राहिलं. 1 वर्षानंतर मग अजून मला तकलीफ झाली. त्यानंतर मग 6 महिने अजून गोळ्या इकडल्या तिकडल्या घेतल्या डॉक्टरकडले. डॉक्टर म्हणत होते की तुम्हाला आराम पडेल, पण त्याने काही मला आराम पडलेला नाही. त्यानंतर मग पक्वासा हॉस्पिटलमध्ये मी गेलो होतो. पक्वासा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला चेकअप वगैरे केलं. पूर्ण चेकअप केल्यानंतर मग त्यांनी डॉक्टरनी सांगितलं मला की बा तुमचं अजून काहीतरी याच्यामध्ये फॉल्ट आहे, तर तुम्हाला अजून ऑपरेशन करावं लागेल. तर ऑपरेशन केल्यानंतर ऑपरेशन करण्याच्या पूर्वी पूर्ण ते शरीरमध्ये ब्लड वगैरे युरिन वगैरे सगळं चेक केलं त्यांनी. चेक केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मला तिथे हॉस्पिटलमध्ये बोलावल्यानंतर मग ऑपरेशन वगैरे झालं. तर ऑपरेशन झाल्यानंतर तरी पण ते बरोबर सॅटिस्फाईड झालेलं नव्हतं. तर आणि मग 1 वर्ष बरं राहिलं आणि 1 वर्षानंतर अजून मला तो तकलीफ झालेला होता. त्यानंतर मग 1 वर्षानंतर अजून मग डॉक्टर प्रवीण साहेबाकडे मी आलो. त्यांनी मला चेकअप वगैरे केलं आणि चेकअप केल्यानंतर त्यांनी मग सगळं ECG वगैरे केल्यानंतर सगळं मला सांगितलं की बा तुमच्या शरीरामध्ये थोडं ते जे मुळ्यात आहे त्याच्यामध्ये फॉल्ट आहे, तर तो फॉल्ट तुम्हाला अजून ऑपरेशन करावं लागेल. तर त्यांनी मला ऑपरेशन वगैरे केलं आणि ऑपरेशन केल्यानंतर आता माझी प्रकृती सगळं ठीक आहे आणि चांगली आहे. मला सगळं आता बरोबर वाटून राहिलं. आता मी गेल्यानंतर डॉक्टर प्रवीण साहेबांकडे माझा लेझर उपचार झाला आणि लेझर उपचार करताना मला काहीच तकलीफ वगैरे झालेली नाही आहे. पुष्कळ मला आराम पडला. त्यांनी मला आश्वासन बी दिलं की आता नंतर तुम्हाला याची आवश्यकता नाही. जर बरोबर तुम्ही जर व्यवस्थित सगळं भाजीपाला वगैरे सगळं जर खाल्लं तर तुमचं बरोबर राहील, असं त्यांनी मला सांगितलं. डॉक्टर साहेब एकदम चांगले आहेत आणि ते ऑपरेशन वगैरे बरोबर करतात.